पण समाजात बदल घडणार कधी? नवरा बायको या नात्याने कॉफ्या करून पास होणारे आणि दोघांना मिळून 85% मार्क मिळवणाऱ्या मायबापांना विनंती आहे, लेकराकडून 99%ची अपेक्षा का? लेकरू पहिली जाताना त्या शाळेचा दर्जा कसा आहे, तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. धोंडीराम भोसले, सांगली. एका संस्थेवर शिकवणारा शिक्षक, त्याच्या मुलीचं नाव साधना. 10वीला या ताईला मार्क आहेत 95%. 95% मार्क घेणारी ही पोरगी हा ज्या संस्थेमध्ये शिकवतो याच्या हातातून एखादं पोरग MBBSला लागलं का नाही काय माहीत, पण आपल्या लेकराची तुलना इतरांच्या लेकरासोबत करून याची इच्छा माही पोरगी MBBSला लागली पाहिजे. यानं गडगंज याच्याकडे पैसा, यानं पैसा घेऊन काय केलं, आपल्या पोरीला एका संस्थेत एका ट्युशनला लावलं. त्या ट्युशनमध्ये शिकत असताना एक साधारण पेपर झाला. तो पेपर नीटसाठीचा होता आणि त्या पेपरला या साधनाला मार्क कमी पडले. घरी आल्यावर बापानं विचारलं, तुला मार्क कमी कस काय? याच्यासाठी मी पैसे देतो का? लोकांच्या लेकरांना मार्क कस काय पडतात? मग तू करायली काय? 10वीला 95% मार्क घेणारी ही साधना होईल. स्पर्धा परीक्षा असो, नीट असो किंवा कोणतीही परीक्षा असो, यश हे कायमस्वरूपी नसते, त्याच्यात चढउतार असतो. त्यामध्ये तिला कमी मार्क पडले, पण बाप वारंवार प्रश्न विचारायला आहे. बापाच्या या प्रश्नाला कंटाळून पोरीला राग आला आणि पोरीचं प्रेम बापावर असतं. ती पोरगी चुकून होऊन म्हणली की तुम्हालाही कमी मार्क पडले, तुम्ही कुठं कलेक्टर झाला, तुम्ही पण साधे मास्तर आहात. या गोष्टीचा राग आला, जात्यावरला खुटा त्यानं काढला, त्यानं बेदम लेकीला मारलं. या मारामध्ये ती पोरगी अंथरुणावर पडली. दुसऱ्या दिवशी 21 जून आहे, योग दिन, आणि म्हणून शाळेमध्ये योग दिन साजरा करायचा आहे म्हणून हा शाळेत गेला. शाळेतून हा शिक्षक घरी आला. घरी आल्यावर पोरगी बिमार आहे, अंथरुणात पडून आहे, त्याला कळालं आणि म्हणून याचं होत्याचं नव्हतं झालं. यानं दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला, पण उपचारापूर्वी डॉक्टरांना सांगितलं पोरीचं निधन झाले, पोरगी मयत झाली. ह्या पोरीकडून अपेक्षा तुला MBBS होण्याची होती. ह्या पोरीकडून अपेक्षा ही पोरगी मोठी होऊन डॉक्टर होण्याची होती. आज बाप या नात्याने जेलमध्ये तू गहू पिसत असताना तुला वारंवार प्रश्न पडेल की मी लेकीला न्याय देऊ शकलो का? तुला बाप म्हणून घ्यायचा अधिकार आहे. का मारला असेल? अरे ती डॉक्टर नाही कलेक्टर झाली असती, कलेक्टर नाही एखाद्या सैन्य दलात गेली असती, ते नाही एखादा उद्योगपती झाली असती, नसती तर सिंधुताई सपकाळ सारखी जनसामान्यांच्या लेकरांची माय बनली असती. पण तिला संपवण्यामध्ये मुख्य वाटा तुझा आहे. का लेकराकडून अपेक्षा करता? अरे तुम्ही शिक्षक आहात, समाजानं तुमच्याकडे कोणत्या भूमिकेनं पाहावं? ज्या शाळेत आपण जातो त्या शाळेतल्या किती लेकरांना आपण घडवलंय हा प्रश्न पहिले स्वतःला विचारायचा होता. त्या शाळेतले किती गोरगरिबाचे लेकर आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप नोंदणीमध्ये लावू शकलोत का हा प्रश्न स्वतःला विचारायचा होता. आपल्या लेकीला ट्युशनला पाठवून त्या ट्युशनमधल्या साध्या पेपरला कमी मार्क पडले म्हणून पोरीनं प्रत्युत्तर दिले म्हणून एवढं बेदम मारहाण करत असाल तर लेकीचा बापावर जीव असतो हे वाक्य कुठंतरी संपुष्टात आलं, संपलं हे म्हणायला वावगं ठरणार नाही. त्या पोरीला तुम्ही बेदम मारलं, त्याच्यात ती मरण पावली. आज प्रश्न स्वतःला विचारा, गुन्हेगार कोण आहे? प्रत्येक बापाला वाटतं माझी लेक मोठी व्हावी, प्रत्येक बापाला वाटतं माझं लेकरू मोठं व्हावं, पण ते मोठं व्हावं कशा पद्धतीनं तर लोकांच्या लेकरासोबत तुलना करून नाही. त्याच्या जीवनात त्याला जे पाहिजे त्याच्यापेक्षा जे त्याच्यासाठी चांगलं आहे हे त्यानं मिळवावं यासाठी प्रत्येक मायबापानं प्रयत्न करावा. शेवटी बायको प्रीती नावाची तिनंच पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन दिलं, याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आणि त्यामध्ये आरोपी म्हणून याला पकडण्यात आलं. याला 4-5 दिवसाचा PCR मिळाला, सर्व गोष्टी झाल्या. पण प्रत्येक तमाम पालकांना शिक्षकांना विनंती आहे, लेकराला त्याच्या वयानुसार त्याच्या बुद्धिमत्तेनुसार पाहिजे त्यापेक्षा बिनाकामी लोड देऊ नका. अलीकडे शाळेमध्ये हिंदीचा मुद्दा गाजलाय, इंग्रजीमुळे पहिलंच पोरग कोमात गेलं, मराठी मीडियमचं पोरग मस्त गुबरू दिसू लागलं. आज त्याच्यावरला लोड वाढला. आपल्या शाळेतले दिवस आठवा, आपण 10वीला असताना कसे होतो, 12वीला असताना कसे दिसत होतो. आज आपण 5वी-6वी ज्या पद्धतीनं दिसत होतो तेवढे लेकरं 10वी-12वीला दिसायलेत. त्यांच्या तब्येती पहा. याचं एकमेव कारण अभ्यास आहे का? अभ्यास शिवाय पर्याय नाही आहे, पण तो किती करावा, त्याचं वय काय? लेकरू इंग्लिश स्कूलला टाकत असताना त्याचं वजन 16 किलो आहे आणि त्याच्या पाठीवर दप्तर 15 किलोचं असेल तर आपण त्याला शिकवायलोत का गाढवाप्रमाणे राबवलेत? हा प्रश्न प्रत्येक पालकाने शाळेतल्या शिक्षकांना आणि एकदा अंतर्मनाला विचारणं गरजेचं आहे. आपल्या लेकराच्या नशिबात आहे ते लेकराच्या नशिबात मिळणार आहे, पण विनंती आहे, तो मातीचा गोळा आहे, त्याला जसं तुम्ही घडवताल तसं तो घडणार आहे. पण तुमच्या आगळ्या वेगळ्या वातावरणात त्या मातीच्या गोळ्याची पुन्हा माती होणार नाही याची काळजी प्रत्येक पालकाने घ्यावी आणि आपल्या घरात साधनासारखा मुलीचा पुन्हा एखादा बळी जाणार नाही याची काळजी पालक या नात्याने तुम्ही घेसाल. आपल्या लेकराला समजून